कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मी चुकलो नाही, मला तर रमी खेळताच येत नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर रमी खेळतानाचा हा विषय खूपच छोटा आहे, कोकाटेंनी पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केलंय। तसंच हा आपल्या बदनामीचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले। ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711777 नंबर आहे। माझे अकाउंट, बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात काय म्हणाले संजय राऊत। महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची? काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, तुम्हाला आक्रोश करतोय, शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी। आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत। हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे।